अशा प्रकारे ह्या भोल्या देवानं, ह्या परमात्म्यानं ब्रह्मदेवालाही शापातून उशाप दिला. त्या केतकीच्या फुलाला सुद्धा उशाप दिला आणि तिला सुद्धा सन्मान प्राप्त करून दिला. जेव्हा जेव्हा सृष्टीची निर्मिती होईल, पूर्ण संहार झाल्यानंतर, तर प्रथम सृष्टीच्या आरंभी केतकीचं फुलच खाली पडतं आणि तिथंच तो गड्डा जो झालेला आहे तेच पुष्कर तीर्थ सांगितलं. त्याच्या काठचे जे ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या दर्शनानं अनेक जन्माच्या पापाचा नाश होतो. सृष्टी करता हा ब्रह्मा आणि विष्णू पालन करता सांगितलेलं आहे. ह्या नारायणसुद्धा नाव पुढी का पडलं? विष्णूच्या सगळ्याच नावाचं ह्याच्यामध्ये आलेलं आहे. ह्या परमात्म्यापासून 33 कोटी देवाची निर्मिती झालेली आहे. महादेवापासूनच सर्व देवाची निर्मिती झालेली आहे. सुरुवातीला ह्या महादेवानं आपल्या डाव्या अंगाला अमृत चोळलं. बरेच वर्ष एकांतात होते, ते ध्यानस्थ बसलेले होते आणि ध्यानस्थ असताना कर्मना एकट्याला पुन्हा कुणीतरी असं वाटतं म्हणून डाव्या अंगाला अमृत चोळलं आणि आदिमाया शक्ती अंबिका उत्पन्न केली. आणि अंबिका उत्पन्न केल्यानंतर दुसरं आणखीन कुणीतरी असावं वाटलं आणि त्याने उजव्या अंगाला अमृत चोळून विष्णूची उत्पत्ती केली. अंबिकेची उत्पत्ती, विष्णूची उत्पत्ती केलेली आहे. आणि पुढचा कथाभाग आता शिवरात्रीचा आलेला आहे. शिवरात्रीचे महत्त्व आली का लाईट बोलायला का लाईट गेली? गणेशाचं काय चुकलं काय माहीत आहे, लाईट गेली. शिवमेते तत्व पुण्यम भविष्यती महत्तरम शिवरात्री रीती ख्याता तिथिरेषा मम प्रिया. शिवरात्रीचं महत्त्व सांगितलेलं आहे. शिवरात्री व्रत कसं करावं, शिवरात्री व्रतानं कोणतं फल प्राप्त होतं. सर्व व्रतांचा राजा हा शिवरात्री आहे. ही शिवरात्री व्रत किती दिवसापासून करतात लोक, कधी शिवरात्री व्रताची सुरुवात झाली, हे आता पुढच्या कथाभागामध्ये सांगितलेलं आहे. तर शिवरात्री व्रत
प्रगट झाला. आणि हे काय आहे हे ब्रह्मविष्णूच्या लक्षात आलं. स्तंभ म्हणजेच शिव परमात्मा आहे. त्याची पहिली पिंड ह्या जगामध्ये उत्पन्न झालेली आहे. ही ज्योती स्वरूपानं उत्पन्न झालेली आहे. अग्नी स्वरूपानं उत्पन्न झालेली ही पिंड ही महादेव आहे. ही पिंड परमात्म्याची आहे. ह्याचा बोध ह्यांना ब्रह्मा आणि विष्णू ह्यांना झालेला आहे शिवरात्री दिवशी. प्रगट पिंड झाली प्रदोषच्या दिवशी. आणि ही काय आहे ह्याचा बोध शिवरात्री दिवशी झालेला आहे. म्हणून परमात्म्याचा वाढदिवस कोणता तर प्रदोष आहे. प्रदोष ही जन्मदिवस आहे महादेवाचा. ही भूमीवर जी प्रगट झाली पिंड तसा तर हा अनंत आहे. परंतु इथं प्रगट लिंग पहिलं लिंग जी प्रगट झालं ते प्रदोषच्या दिवशी झालं. आणि कधी झालं? सूर्यास्ताच्या वेळेला, तिन्ही सांजेच्या वेळेला गोरज मुहूर्तावर हे प्रगट झालेलं आहे. म्हणून प्रदोषची पूजा आपण कधी करतो? प्रदोषची पूजा तिन्ही सांजेलाच करावी असं सांगितलेलं आहे. त्याला प्रदोष काळ नावच आहे. प्रदोष काळ, प्रदोष काळ किती वेळ असतो तर 1.5 तासाचा असतो. सूर्यास्ताच्या आधी 45 मिनिट आणि सूर्यास्त झाल्यानंतर 45 मिनिट. ह्या प्रदोष काळी रोजसुद्धा आपण पूजा केली तर सर्वात जास्त श्रेष्ठ पूजा ही प्रदोष काळीची सांगितलेली आहे. ह्या वेळेत पूजा केली तर शिव परमात्म्याला आनंद होतो. आणि हे लिंग आहे ह्याचा बोध शिवरात्री दिवशी झाला. आणि ही लिंग आहे असं कळाल्यानंतर लिंगाचे पूजन करू वाटायलं पुन्हा ब्रह्मा आणि विष्णूंना. मग पूजन आता करायचं तर कसं करायचं? विष्णूनं जला तिन्ही देवांनी आपल्या आपल्या शक्ती बाजूला काढल्या आणि विष्णूच्या शरीरापासून जलाची निर्मिती झालेली. त्याचा भाग उद्याच्या भागात येईल. कशी निर्मिती झाली? जलाची निर्मिती झालेली आहे. आणि त्या जलामध्ये तिन्ही देवांनी आपल्या शक्ती प्रस्थापित केल्या. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. ही बेल्व पत्र जी आहे ह्या बिल्वपत्रामध्ये तिन्ही गुण आहेत. तिन्ही दैवता आहेत. ह्या तिन्ही दैवताची शक्ती स्थापित करून बिल्व वृक्षाची निर्मिती झाली. आणि ते बेलाचे पानं तोडून भस्म परमेश्वराला तिन्ही देवाचं रुद्राचं ब्रह्म विष्णू आणि रुद्राचं प्रतीक म्हणून 3 बोटाला लावून त्या ईश्वराची पूजन केलेलं आहे. बिल्वपत्र वाहून पूजन केलं. रुचकीच्या फुलाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. आपण मंजीर म्हणतो त्याला. रुचकीचं फूल, पांढऱ्या रुचकीचं फूल परमात्म्याला वाहून जर आपण कुठं निघालो तर कोणतंच संकट येत नाही बघा. यश प्राप्ती होते. कमळाच्या फुलाच्या बरोबरीनं पांढऱ्या रुचकीचं फूल सांगितलेलं आहे. ती सुद्धा सुरुवातीलाच तयार झालेलं आहे. कोणतं फूल वाहिलं तर मंदार पुष्प वाहिलं म्हणून सांगितलं. मंदार पुष्प म्हणजेच रुचकीच्या फुलालाच मंदार नाव आहे. मंदार आणि शमी पती पत्नी दोघाच्या साधनेमुळं शमी ही स्वीकार केलेली आहे महादेवानं. पती पत्नीची साधना खूप श्रेष्ठ होती ती साधना. दोघांची ही साधना मान्य करून जो शमीचं पान आणि रुचकीचं फूल वाहील तर त्यांच्या घरामध्ये पती पत्नीचं भांडण होणार नाही म्हणून सांगितलं. शमीचं पान आणि रुचकीचं फूल, पती पत्नीत हे मंदार आणि शमी असा इथं कथाभाग आलेला आहे. आणि शिवरात्री दिवशी ह्या ब्रह्मा आणि विष्णूंनी त्या परमात्म्याचं पूजन केलं. आणि तेव्हापासून आपण शिवरात्र करत आहोत. सृष्टीची निर्मितीपासून आपण हे व्रत त्यावेळेस निर्माण झालेलं आहे की सृष्टीची निर्मिती झाली नाही तेव्हाच. म्हणून हे व्रत सर्वात थोर व्रत सांगितलं, सर्वात मोठं व्रत.
शिवरात्रीचं पूजन ब्रह्मविष्णूंनी केलं. पूजन करत असताना कसं करावं? पहिल्यांदा पूजन कसं केलेलं आहे त्या ब्रह्मविष्णूंनी? महादेवाचं पूजन करत असताना बेलाशिवाय पूजन करू नये म्हणून सांगितलं. जलाशिवाय पूजा स्वीकार नाही करणार नाही असं सांगितलं. महादेवाच्या पूजनामध्ये आपण ज्या अक्षदा वाहतो त्या अक्षदा अखंड असावा. अक्षदा जर आपण तुटलेला व्हायला तर दुर्भाग्य वाटायला येतं असं सांगितलेलं आहे. म्हणून अक्षदा वाहत असताना व्हायचा तर वाहू नका, पण दुर्भाग्य तरी वाटायला येऊन एवढं तरी काळजी घ्यावी. व्हायचा अक्षदा तर अखंड अक्षदा वाहून पूजा करावी. पिंडीची पूजा करत असताना आधी जललहरी जी खालची आहे पिटिका पार्वती माता तिची पूजा करावी म्हणून सांगितलं. वरी महादेवाची पूजा नंतर करावी. आधी जललहरी, कार्तिक स्वामी, गणेश आणि पार्वती माता पिंडीमध्ये. सगळ्यांनाच माहीत आहे आता कथा ऐकून, ते ठिकाणं तुम्हाला माहीत झालेले आहे. तर आधी तिथली पूजा करावी आणि पुन्हा वरच्या पिंडीवर पाणी घालावं, जल घालावं. जल घालत असताना आपण अभिषेक करू लागलो तर अभिषेकाची धार तुटू देऊ नये. नियम सांगितलेले आहेत पूजेचे बरेच असे. अभिषेक करत असताना दुसऱ्या पात्रानं त्याच्यामध्ये पाणी टाकावं, पण त्याच्याची धार न तुटता अभिषेक करावा. महादेवाला पाणी घालत असताना दोन्ही हातानं धरून पाणी घालावं म्हणून सांगितलं. अशा प्रकारे पूजनाचे विधी सांगितला. महादेवाची आरती करत असताना कापराशिवाय आरती करू नये म्हणून सांगितलं. कापूर का असावा त्याचं सुद्धा कारण सांगितलेलं आहे. प्रत्येक आपण जी कृती करतो ती का करतो? आपण उगाचच करतो, कोणी पहिले लोक करत होते म्हणून करतो, किंवा आपली परंपरा म्हणून करतो. आपण कसं वागतो बघा. थोडासा दृष्टांत बघू, आपला वेळ होत आलेला आहे. आपली पूजा आपण जे करतो ते कशाच्याच मुळाशी आपण जाण्याचा प्रयत्न करत नाही. जी जिज्ञासू असतात ती प्रत्येकाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्याच्याशिवाय चैनच पडत नाही. ही का करतात, ही कशामुळे करतात म्हणून. तर एक आजोबा आणि नातू असंच महालिंगेश्वराच्या दर्शनाला यायचे, रोज यायचे दर्शनाला, गुरुमाऊलीच्या दर्शनाला यायचे. आजोबा जे होते ती चांगले तब्येतीनं जाड होते बघा, आणि नातूला बरोबर घेऊन यायचे. छोटासा नातू होता. मग महाराजांची पाया पडताना काय व्हायचं, धोत्राचा कष्टा फिटायचा त्यांच्या पाया पडायले की. का फिटायचा तर जाडी होती, जाड होते म्हणून फिटायचा. मग तो जो नातू होता तो मोठा झाला. आजोबाला दर्शनाला येता येईना, मग नातू दर्शनाला यायचा आणि कष्टा फेडून दर्शन घ्यायचा. का घ्यायचा तर तो म्हणायचा माझ्या आजोबाची परंपरा आहे म्हणायचा कष्ट फेडून दर्शन घ्यायची. याचप्रमाणे आपण सुद्धा वागतो. असं का करतात म्हणून जर आपल्याला विचारलं तर आपण काय म्हणतो, आमच्या सासूबाई करीत होत्या. ती काय म्हणतात, त्याच्या सासूबाई करीत होत्या. पण का करीत होत्या त्याचं कारण काय, तर आपण कापूर सुद्धा का लावावा, अक्षदा का व्हावा, बेल का व्हावा, ह्याच्यामध्ये कोणत्या शक्ती आहेत, हे व्हायल्यानंतर आपल्याला कशाची प्राप्ती होते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. कापराचा सुद्धा इतिहास सांगितलेला आहे. कापूर लावण्यामुळं अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य प्राप्त होतं म्हणून सांगितलेलं आहे. महादेवाच्या आरतीमध्ये आपण नित्य नेमानं जर रोज कापूर लावित असाल तर अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं असं शास्त्रात सांगितलेलं आहे. जेव्हा अर्जुनानं धर्मराजानं ह्या 5 पांडवांनी यज्ञ केला, अश्वमेध यज्ञ